आपण पाहत आहात ATV इंडिया। ATV इंडियामध्ये आपले स्वागत आहे। चला पाहूया आजच्या ठळक घडामोडी। मुदखेड शहर व तालुक्यातील विविध ठिकाणी स्वातंत्र्य दिन उत्साह साजरा। IDFC मायक्रो ATM शाखेतर्फे ज्ञानवर्धिनी हायस्कूल लेहरी येथे विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप व वृक्षारोपण करून स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला। खानकी येथील कलावंतांनी बनविला स्वच्छ भारत अभियान या उपक्रमावर लघुचित्रपट। मुदखेड तालुका प्रतिनिधी शहर व तालुक्यात स्वातंत्र्य दिन विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून उत्साह साजरा करण्यात आला। त्यानिमित्ताने तहसील कार्यालयात तहसीलदार सुरेश घोळवे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले, तर दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर मुदखेड येथे न्यायाधीश श्री DN जांभळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। पंचायत समिती कार्यालयात पंचायत समितीच्या सभापती सौ शिवकांता शत्रुघ्न पाटील गंडरस, पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक रमेश स्वामी, नगरपालिकेत नगराध्यक्ष मुजीब अन्सारी जागीरदार, केंद्रीय राखीव पोलीस प्रशिक्षण महाविद्यालयात कमांडंट B वीर राजू, लोकहित शिक्षण संस्था संचालित आश्रमशाळा न्याहाळी येथे संचालक GS भानावत, हुतात्मा स्मारकाच्या प्रांगणात उपाध्यक्ष लक्ष्मणराव देवदे, महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयात ज्येष्ठ संचालक पाशाभाई कोतवाल, ग्लोबल इंटरनॅशनल स्कूलमध्ये ज्येष्ठ पत्रकार मनोज कमटे, आस्था बालक आश्रमात पत्रकार शेख जब्बार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। डोणगाव जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात मुख्याध्यापक ML सावते मेंढका, जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक रत्नाकर मुंगल, पारडी वैजनाथ येथे सरपंच सौ मीराताई पवार, तालुका काँग्रेस कमिटी कार्यालयात सरचिटणीस रामराव खांडरे यांच्या हस्ते करण्यात आले। या निमित्ताने हनुमान चालीसा समितीच्या वतीने शहरात रॅली करण्यात आली। शहर व तालुक्यातील विविध ठिकाणी ध्वजारोहण सोहळा स्वातंत्र्य सैनिक विठ्ठलराव पवार, सहाय्यक कमांडंट निरंजन सिंह, डॉक्टर DK मिश्रा, कपिल बेनीवाल, नैना गोखले, माजी नगराध्यक्ष राम चौधरी, गटनेते माधव पा कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे, पंडित मुंडे, फौजदार नगरसेवक बंद्याजी खापटान, इम्रान सेठ मच्छीवाले, माजी सैनिक उमाकांतराव घोंगडे, किशोर पारवेकर, बबलू सेठ किराणावाले, रावसाहेब चौंदते, ॲड कमलेश चौंदते, मोहम्मद गौस सेठ, मुन्ना चांडक, पत्रकार संजय खोलते, ईश्वर पिन्नलवार, प्रल्हाद मस्के, शेख हुसेन, आनंदराव गालिदवाद, बालाजी सुरेतळे, मोहम्मद इक्बाल कुरेशी यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती। जब्बार शेख अमीर, मुदखेड। हदगाव येथून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर असलेले हदगाव तालुक्यातील मौजे ल्यारी हे गाव, या गावात शिक्षणासाठी 1ली ते 7वी पर्यंतची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असून 7वी नंतरच्या शिक्षणासाठी जवळच असलेल्या हदगाव या शहरात जावे लागत असल्यामुळे गावातील पालकांनी आपल्या मुलामुलींना पुढे न शिकवण्याचा निर्णय घेत होते। त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून भटक्या विमुक्त जाती जमातीचे या संस्थेने ज्ञानवर्धिनी हायस्कूल या नावाने 8वी ते 10वी पर्यंतची वर्गाची मान्यता आणून मागील 18 वर्षापूर्वी या संस्थेची स्थापना केली। त्यामुळे मागील बरेच वर्षापासून गावातील विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी गावातच शिक्षणाची सोय झाल्यामुळे तेथील शैक्षणिक विकास झाल्याचे दिसून येते। या शाळेचे बरेच विद्यार्थी यशस्वी शिखरावर पोहोचले असून गावातील अनेक विद्यार्थी मोठ्या पदावर शासकीय सेवेत कार्यरत आहेत। शाळेची भव्य इमारत, सुसज्ज क्रीडांगण, अनुभवी शिक्षकवृंद असलेली ही शाळा गावातीलच पालकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श शाळा असल्याचे गावातील लोकांकडून बोलले जाते। यावर्षी त्या अनुषंगाने 72व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ज्ञानवर्धिनी हायस्कूल ल्यारी येथे IDFC मायक्रो ATM यांनी ही शाळा निवडून या शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करून वृक्षारोपण केले। त्यावेळी शाळेचे शिक्षक SN पाटील यांनी मायक्रो ATMद्वारे पैशाचे व्यवहार व बँकेत होणारी गर्दी, खातेदारांची होणारी हेळसांड, गर्भवती महिलेस तात्काळ खाते उघडून देणे, पैसे ट्रान्सफर, पैसे काढणे इत्यादी सुविधा या IDFC बँकेमार्फत दिल्या जातील याचे सविस्तर मार्गदर्शन केले। यावेळी शाळेचे संचालक मंडळ, शिक्षकवृंद, विद्यार्थी व पालक व गावातील नागरिक उपस्थित होते। संस्थेचे सचिव माजी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर BR आवटे यांनी IDFCचे आभार मानले व त्यांनी मार्गदर्शन केले।
आय एम सो सॉरी लघुचित्रपट भारतासह इटलीत प्रदर्शित. ढानकी ही कलावंताची भूमी म्हणून ओळखल्या जाते. येथील कलावंतांनी चित्रपट क्षेत्राकडे सुद्धा वाटचाल सुरू केली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की ढानकी येथील रहिवासी सुनील मांजरे यांनी नुकताच स्वच्छ भारत मिशन या विषयावर 3 मिनिटांचा लघुचित्रपट बनविला आहे. आय एम सो सॉरी असे या लघुचित्रपटाचे नाव असून यात स्वच्छतेवर प्रकाश टाकण्यात आला आहे. या लघुचित्रपटाविषयी विशेष बाब म्हणजे यात काम करणारे सर्वच कलाकार हे ढानकी येथील रहिवासी असून यात सर्व स्त्री कलाकार आहेत. या लघुचित्रपटात प्रमुख भूमिकेत कुमारी आर्या विजय जयस्वाल, कुमारी निकिता सुभाष घुगरे, कुमारी भक्ती मुकुंद एलेकर, कुमारी वैष्णवी यदुराज वानखेडे, कुमारी भूमिका रवींद्र जाधव, सौ प्रियंका रवी एलेकर यांनी भूमिका पार पाडल्या असून या लघुचित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन, संकलन, संगीत सुनील मांजरे यांचे असून बळी नरवाडे, रवींद्र जाधव हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. सहाय्यक दिग्दर्शक म्हणून प्रफुल्ल चौरे, रेकॉर्डिस्ट विजयराज शिंदे यांनी सुद्धा चोख भूमिका पार पाडली आहे. ढानकी सारख्या ग्रामीण भागात तयार झालेला लघुचित्रपट भारतातील काही प्रमुख शहरासह इटली येथे दाखवण्यात आला आहे. 15 ऑगस्ट रोजी आय एम सो सॉरी या लघुचित्रपटाची DVD व सर्व कलावंतांनी उपविभागीय अधिकारी श्री स्वप्नील कापडणीस व तहसीलदार भगवान कांबळे यांना दिली व शासनाकडे पाठवण्याची विनंती केली. दोन्ही अधिकाऱ्यांनी सर्व कलावंतांचे कौतुक केले. दिग्दर्शक सुनील मांजरे यांनी यापूर्वी सुद्धा अन्य मुलांच्या जीवनावर आदिनाथ तेजस्वी युगाचा अंत हा लघुचित्रपट बनविला होता. आय एम सो सॉरी या लघुचित्रपटाच्या कलावंतांचे ढानकी व परिसरातील नागरिकांकडून भरभरून कौतुक केले जात आहे. प्रतिनिधी जॉन टी फिनकरे. हाय, मी सुनील मांजरे, डायरेक्टर ऑफ आय एम सो सॉरी मराठी शॉर्ट फिल्म. सर्वप्रथम आकृती माय क्रिएशन शॉर्ट फिल्म फेस्टिवल ला मनापासून शुभेच्छा.